जय भीम जय श्री सर्व माता बहिणांना बंधू आणि भावांना माझा जय भीम। ज्या दिवशी कोमेन ऑपरेशन झालं नुसतं सांगते तर अंगावर ते शहारे येतात, दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं होतंय मला, ऐकू वाटत नाही। परभणीची घटना मला ऐकू वाटत, माझ्या माता आणि बहिणींना माझ्या बंधू भावांना किती त्रास दिला त्या पोलीस प्रशासनाने। यांना कोंबीन ऑपरेशन करायचं, यांना कुणी आदेश दिला? यांना आदेश होता जे चुकले त्यांना 4 फटके द्यायचं आणि अटक करून 4 दिवस जेलमध्ये ठेवायला पाहिजे होते। एवढा माझ्या बांधवांना मारून कुणाचे हात तोडले, कुणाचे पाय तोडले, कुणाला डोके फोडले। माझ्या बहिणीच्या अंगावरती उभारून, पायावरती उभारून 2-2 पोलीस, 4-4 पोलीस जर उभारून मारते माझ्या बहिणीला, त्या वचेलाबाई मानवतेला, बाळातीन बाईला सोडले नाहीत, छोट्या छोट्या मुलांना सोडले नाहीत। ह्या आज बहिणीच्या अंगावरती एवढं उभारून जर मारले तर बाईला, माझ्या मुलाला किती मारले असतील ह्या पोलिसांनी, माझ्या बंधवाला किती मारले असतील ह्या पोलिसांनी, विचार करायची गोष्ट आहे। ऐकू वाटत नाही, पर उरावर धोंडात ठेवून कंबर खचून मला ऐकायची वेळ आली आज। या पोलीस प्रशासनाने लय अन्याय केल्यात, लय अन्याय केल्यात। एवढा अन्याय करायला नको होतं। आज वडार समाजाचा जरी असला तर माणूसच आहे, वडार समाजाचा असला तर एक आईचं बाळच होता तो पण ह्या पोलीस प्रशासनाने थोडा विचार करायला पाहिजे होतं। विचार करून माझ्या लेकराचं एवढं खून करायला नको होतं, मर्डर करायला नको होतं, पर ह्या पोलीस प्रशासनाने लय अन्याय केल्या। असा अन्याय मी कधीच ऐकलं नाही, कधीच मला ऐकण्यात आलं नाही, कधी मला बघण्यात आलं नाही, पण स्वतः माझ्या पोटचा गोळा गेला ह्या अन्यायामध्ये। माझ्या अन्यायासाठी बाळासाहेबांनी सुरुवातीपासून माझ्या मुलाच्या माझ्या पाठीशी उभे आहेत, म्हणून आज माझ्या सोमनाथाचा सत्य घटना समोर आलेला आहे। आज जर बाळासाहेब इथं परभणीत आले नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केलेला ही दाबादाबी करून सगळं जिकडल्या जिकडे केले असते। कितीक नेते आले, कितीक आमदार खासदार आले, पण कुणी माझ्या पाठीशी उभारले नाहीत। सगळे बघून येऊन बघून गेले, स्वतः माझे बाळासाहेब आंबेडकर